वेळीच सार व्हावे, तसे वेळीच शिवावे. हा ग देह आहे, तूच सार्थक करावे. मंडळी, जात्यावरची ही ओवी एका निरक्षर स्त्रीची, पण याही ओवीमध्ये किती मोठा विचार मांडलाय पहा बरं. वेळीच सारवावे, वेळीच शिवावे. म्हणजे त्या काळच्या स्त्रीचं विश्व हे केवढं होतं, चूल आणि मूल. आणि त्यामुळे ती उदाहरणं तिनं दिलेली आहेत की वेळच्या वेळी शिवणकाम करावं, वेळच्या वेळी सारवावं, स्वयंपाक पाणी करावं. तर आत्ताच्या काळानुसार आपण जर विचार केला तर आपल्याला सुद्धा हेच लागू होतं की कामं वेळच्या वेळी करून टाकावी. आणि कुठली कामं, जी आपली जबाबदारी आहे, जी आपली कर्तव्य आहेत, नित्यकर्म असतील किंवा काही विशेष कर्म आपण अंगावर घेतलेली असतील, काही कमिटमेंट असतात, तर अशी सगळी कामं वेळच्या वेळेला करायला हवीत, चालढकल नसावी. कारण पुढचं आपल्याला काहीच माहिती नसतं, त्यामुळे नियोजन करत राहावं आणि त्याप्रमाणे कामही करत राहावं हे सांगितलेलं आहे. आणि हा मंत्र कुठल्याही काळात उपयोगी पडणारा आहे, नाही का? तर अशाच छान छान ओव्या ऐकत राहूया आणि पुन्हा भेटूया. धन्यवाद.